ह्याचा शब्दशः अर्थ न घेता, म्हणजे 7 जन्म कोणी बघितलेत वगैरे हा तर भाग आहेच, पण त्याचबरोबर याच जन्मामध्ये अनेक जन्मांचं सुख उपभोगण्यासाठी असलेली अनुकूल परिस्थिती निर्माण व्हावी, ह्या उद्देशाने ही पूजा संकल्पपूर्वक करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि ही पूजा संकल्पपूर्वक करण्यासाठी तुम्हाला एखाद्या ब्राह्मणाची गरज आहे. आणि तो ब्राह्मणाला बोलवताना सुद्धा तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार त्याचा दान धर्म व्हायला पाहिजे, शिधा दान व्हायला पाहिजे, दक्षिणा द्यायला पाहिजे. बऱ्याच जण आता सुद्धा जेव्हा वाण देतात, म्हणजे जे वाण दिलं जातं स्त्रीला, त्याच्यामध्ये 2 रुपये 5 रुपये अशा प्रकारची दक्षिणा ठेवतात. तर लक्षात घ्या, आता 2 रुपये 5 रुपयाचा काळ तर पहिली गोष्ट राहिलेलाच नाहीये. पण आपण जी समोरच्याला दक्षिणा देतोय, मग ती स्त्री असेल, सुवासिनी असेल किंवा ब्राह्मण असेल, तर आपल्या पतीच्या आयुष्याची किंमत इतकी कमी आहे का हो? नाहीये की नाही? त्यामुळे हे करताना आपल्या यथाशक्ती, म्हणजे आपण आज मोठ्या कारमध्ये फिरतोय, 4-5-10 लाखाच्या कारमध्ये फिरतोय आणि आपल्या पतीचं दीर्घायुष्य मागण्यासाठी जेव्हा आपण नमस्कार करतोय त्यावेळेस आपण 10-20 रुपये दक्षिणा देतोय, हे कितपत योग्य आहे? लक्षात घ्या, तुमच्या पतीचं आयुष्य हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्ही ह्या ब्रह्मा सावित्री व्रतामध्ये जो संकल्प केला जातो, तो संकल्प जर तुम्ही काळजीपूर्वक ऐकला तर तुमच्या लक्षात येईल की अनेक मोठ्या मोठ्या संकटांमधनं तुमच्या नवऱ्याला सुखरूप बाहेर काढण्याचं सामर्थ्य ह्या मंत्रांमध्ये आहे. त्याचबरोबर वडाला ज्याप्रमाणे अक्षय आयुष्य मिळालेलं आहे, अनेक वर्ष तो खंबीरपणे उभा असतो, याचप्रमाणे आपल्या घरातला कर्ता पुरुष सुद्धा खंबीरपणे उभा राहावा, त्याला दीर्घायुष्य मिळावं, यासाठी ही प्रार्थना असते. त्यामुळे ती करायचंय म्हणून या लेवलवर न करता, खरंच जर तुम्हाला त्याच्याविषयी आदर आणि आत्मीयता वाटत असेल तर ते मनापासून करा आणि हीच भावना मनामध्ये ठेवून करा. बघा, तुमच्या नवऱ्यावर येणारं अनेक संकट ह्या पूजेमुळे दूर होतात. त्यामुळे यावर्षी वटपौर्णिमेची पूजा करताना या सगळ्या गोष्टींची निश्चित काळजी घ्या.